नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील येणाऱ्या भरतींकरिता आपण अत्यंत काही महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे स्त्रियांमध्ये वांझपणा निर्माण होतो? कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे स्त्रियांमध्ये वांझपणा निर्माण होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 जीवनसत्व ई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, कार्बोदकांमध्ये खालीलपैकी कोणते घटक नसते? कार्बोदकांमध्ये खालीलपैकी कोणते घटक नसते? तर ऑप्शन क्रमांक 2 नायट्रोजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, पंडित रमाबाई यांनी कृपा सदनची स्थापना कोणत्या वर्षी केली? पंडिता रमाबाई यांनी कृपा सदनची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 1899 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, 1906च्या काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदी टिळकांना करावे असा प्रस्ताव कोणी मांडला होता? 1906च्या काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदी टिळकांना करावे असा कोण प्रस्ताव मांडला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 बिपिन चंद्र पाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, नियोजन विभागाचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? नियोजन विभागाचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 नियोजन सचिव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, भारतातील लिंग गुणोत्तर 1901 मध्ये डॅश डॅश होते? भारतातील लिंग गुणोत्तर 1901 मध्ये डॅश डॅश होते? तर ऑप्शन क्रमांक 4 972 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, 2011च्या जनगणनेनुसार भारताची लिंग गुणोत्तर किती आहे? 2011च्या जनगणनेनुसार भारताची लिंग गुणोत्तर किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 943 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, मुंबईचा जास्तीत जास्त कार्यकाळ किती आहे? मुंबईचा जास्तीत जास्त कार्यकाळ किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, लोक आयुक्त संस्था 1972 साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? लोक आयुक्त संस्था 1972 साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 विस्तार अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या एका द्विग्रही विधिमंडळ नाही? खालीलपैकी कोणत्या एका द्विग्रही विधिमंडळ नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, तवा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तवा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले होते? शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 सदाशिवराव बोनाडीकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करणारे डॅश डॅश हे भारतातील पहिले संस्थान आहे? प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करणारे डॅश डॅश हे भारतातील पहिले संस्थान आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बडोदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, वासुदेव बळवंत फडकेंनी पहिला दरोडा कोणत्या गावावर घातला? वासुदेव बळवंत फडकेंनी पहिला दरोडा कोणत्या गावावर घातला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 धामरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, पंडित नेहरू यांनी उद्देश पत्रिका कोणत्या वर्षी मांडली? पंडित नेहरू यांनी उद्देश पत्रिका कोणत्या वर्षी मांडली? तर ऑप्शन क्रमांक 2 1946 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, असमानता ही राज्यघटनेच्या पुढीलपैकी कलमाने प्रतिबंधित केले आहे?
असमानता ही राज्यघटनेच्या पुढील कलमाने प्रतिबंधित केली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 14 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 डॅश यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. डॅश यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर शंकर दयाल शर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 विजयी मराठा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? विजयी मराठा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 विरा शिंदे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 औरंगाबाद विभागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला जिल्हा कोणता? औरंगाबाद विभागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 बीड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रातील सहकारी संस्था खालीलपैकी कोणत्या वस्तूंच्या विक्रीसाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील सहकारी संस्था खालीलपैकी कोणत्या वस्तूंच्या विक्रीसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. कापूस, तंबाखू, फळे आणि भाज्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 शाहू महाराजांनी सहकारी चळवळीला आत्मा असे खालीलपैकी कोणाला संबोधले आहे? शाहू महाराजांनी सहकारी चळवळीला आत्मा असे खालीलपैकी कोणी संबोधले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भास्करराव जाधव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 आधुनिक मुंबईचे शिल्पकार असे नाना शंकरशेठ यांच्याबद्दल कोणी म्हटले होते? आधुनिक मुंबईचे शिल्पकार असे नाना शंकरशेठ यांच्याबद्दल कोणी म्हटले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 धनंजय गाडगीळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतात केंद्र कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? भारताच्या केंद्र कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? तर ऑप्शन क्रमांक 2 पंतप्रधान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 शून्य प्रहार हा कार्यकाळ मंडळावर नियंत्रण ठेवण्याच्या संसदीय कामकाजातील भाग हा डॅश डॅश येतो. शून्य प्रहार हा कार्यकाळ मंडळावर नियंत्रण ठेवण्याच्या संसदीय कामकाजातील भाग हा डॅश डॅश येतो. तर ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नोत्तर तासानंतर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत डॅश डॅश यांच्या मतांनी मूल्य हे राज्यगणिक वेगवेगळे असते. भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत डॅश डॅश यांच्या मताचे मूल्य हे राज्यगणिक वेगवेगळे असते. तर ऑप्शन क्रमांक 3 विधानसभा सदस्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 बाबा पद्मजी, ऑप्शन क्रमांक 2 पंडिता रमाबाई, ऑप्शन क्रमांक 3 नीलकंठ शास्त्री गोरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 जमशेदपूर हे औद्योगिक शहर डॅशच्या नदीवर वसले आहे. जमशेदपूर हे औद्योगिक शहर डॅशच्या नदीवर वसले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 सुवर्णरेखा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक डॅश डॅश आहे. मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 17 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 बेसेल कराराचा संबंध डॅश डॅशशी संबंधित आहे. बेसेल कराराचा संबंध डॅश डॅशशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 धोकादायक कचऱ्यांची वाहतूक आणि साठवणूक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कपूरथळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहत आहे? खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तापी ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे? टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सुवर्णरेखा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 चिखलदरा हे शिखर डॅश डॅश जिल्ह्यात आहे. चिखलदरा हे शिखर डॅश डॅश जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कलकत्ता सुप्रीम कोर्टची स्थापना डॅश डॅश या कायद्याने करण्यात आली. कलकत्ता सुप्रीम कोर्टची स्थापना डॅश डॅश या कायद्याने करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदार संघ निर्माण करण्यात आले?
कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदार संघ निर्माण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 1909 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणती संसदीय समिती नाही? खालीलपैकी कोणती संसदीय समिती नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 अनुदान समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 द ग्रेट रेबिलियन या पुस्तकाचे लेखक कोण? द ग्रेट रेबिलियन या पुस्तकाचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 अशोक मेहता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? तर ऑप्शन क्रमांक 3 रयतवारी ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा लढा खालीलपैकी कशाशी संबंधित होता? चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा लढा खालीलपैकी कशाशी संबंधित होता? तर ऑप्शन क्रमांक 4 नीळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 हरित लेखन प्रणाली म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कशाचा विचार केला जातो? हरित लेखन प्रणाली म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कशाचा विचार केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रदूषण व पर्यावरणीय हानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 1902 मध्ये खालीलपैकी कोणत्या सुधारणांसाठी फ्रेजर कमिशनची स्थापना करण्यात आली? 1902 मध्ये खालीलपैकी कोणत्या सुधारणांसाठी फ्रेजर कमिशनची स्थापना करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलीस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 असमानता ही राज्यघटनेच्या पुढील कलमाने प्रतिबंधित केले आहे? असमानता ही राज्यघटनेच्या पुढील कलमाने प्रतिबंधित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 14 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 उपोषण करताना खालीलपैकी कोण तुरुंगात शहीद झाले? उपोषण करताना खालीलपैकी कोण तुरुंगात शहीद झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 जतीन दास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारतातील राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 व्योमेश चंद्र बॅनर्जी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पुढीलपैकी कोणत्या योजनेदरम्यान कमीत कमी वार्षिक सरासरी वृद्धी दर साध्य झाला होता? पुढीलपैकी कोणत्या योजनेदरम्यान कमीत कमी वार्षिक सरासरी वृद्धी दर साध्य झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 9वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 केंद्रीय नियोजन आयोगाचे स्वरूप डॅश असे नाही? केंद्रीय नियोजन आयोगाचे स्वरूप डॅश असे नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 संविधानिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 काराकोरम पर्वत श्रेणी आणि पीरपांजल पर्वत श्रेणीमध्ये कोणती पर्वत श्रेणी आढळते? काराकोरम पर्वत श्रेणी आणि पीरपांजल पर्वत श्रेणीमध्ये कोणती पर्वत श्रेणी आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 झास्कर पर्वत श्रेणी आढळते हे आपले करेक्ट आन्सर होईल.